नमस्कार. आज आपण संतोष पुरुषोत्तम केंजळे यांची एक खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी कविता अनुभवणार आहोत. कवितेचं नाव आहे आई, तिची माझी ओळख. ही फक्त कविता नाहीये, तर हे आई आणि मुलाच्या नात्याचं एक शाश्वत रूप आहे. एक असा प्रवास जो जन्माच्याही आधी सुरू होतो आणि मृत्यूच्याही पलीकडे टिकतो. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कवितेची सुरुवातच बघा किती खोल आहे. तशी तिची माझी ओळख कधीच कोणी करून दिली नाही, पण सर्वांच्या आधी ती माझी ओळख होती. म्हणजे जगातल्या इतर नात्यांसारखी ही औपचारिक ओळख नाही. या ओळखीसाठी कुणाच्या मध्यस्थीची गरजच नसते. जगात येण्याआधीच अस्तित्वात आलेली ही आपली पहिली आणि सगळ्यात खरी ओळख. आणि आता आपण कवितेच्या पहिल्या पर्वात प्रवेश करतोय, निःशब्द अनुबंध. नावावरूनच कळतंय, हा तो काळ आहे जिथे शब्दांची गरजच नव्हती. हे नातं फक्त स्पर्शाने आणि अस्तित्वाने जपलं गेलंय. हे बाळाचे बाबा, ही बाळाची आजी, अशी ओळख परेड तिची कधीच झाली नाही. या ओळी किती साध्या पण किती महत्वाच्या आहेत. कवी इथे सांगतायत की आईची ओळख ही तिची स्वतःची आहे. तिला दुसऱ्या कुठल्या नात्याचा आधार घेऊन स्वतःला सिद्ध करायची गरज नाही. ती फक्त आई असते आणि हीच तिची संपूर्ण ओळख आहे. ही ओळख इतकी सहज आणि नैसर्गिक आहे की ती कुठल्याही सामाजिक व्याख्येत बसतच नाही. ती एक भावना आहे, एक आधीम जोडणी आहे, जी गर्भातच तयार होते. आणि याच सहजतेमुळे हे नातं इतकं घट्ट आणि अतूट बनतं. मग ही ओळख घट्ट कशी झाली? शब्दांनी नाही, तर फक्त स्पर्शाने. तिच्या हाताच्या उभेतून डोळे झाकून ओळख दृढ होत होती. इथे फक्त स्पर्शाची भाषा आहे, सुरक्षेची भावना आहे. डोळे बंद असतानाही फक्त तिच्या हातांच्या उबदारपणाने विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं अधिक घट्ट होत गेलं. आता आपण वळूया दुसऱ्या पर्वाकडे, तुझ्या नजरेतून विश्व. या टप्प्यावर कवी सांगतात की कशाप्रकारे एका मुलासाठी त्याची आईच जगाकडे पाहण्याची पहिली आणि सगळ्यात महत्वाची खिडकी असते. माझी सर्व नाती तुझ्यातूनच गुंफून पुढे जायची. म्हणजे जगातील इतर सर्व नात्यांची ओळख आईमुळेच होते. ती एक दुवा असते जो मुलाला बाकीच्या जगाशी जोडतो. आणि हे नातं कसं तयार होतं? तुझा त्यांच्यातील विश्वासानेच ते माझ्या छोट्याशा विश्वाचा भाग बनायचे. म्हणजे आईचा विश्वास हाच मुलाच्या जगाचा पाया असतो. ज्यांच्यावर ती विश्वास ठेवते तेच लोक मुलाच्या लहानशा जगात प्रवेश करू शकतात. ती त्या जगाची संरक्षक असते. हा संवाद तर खरंच अतुलनीय आहे. कवी म्हणतात, जेव्हा माझा शब्द फक्त एक हुंकार होता, तेव्हा तो तुझ्यासाठी अर्थपूर्ण वाक्य होता. ही आई आणि मुलाच्या संवादाची कमालच आहे. जिथे जगाला फक्त एक अस्पष्ट आवाज ऐकू येतो, तिथे आईला त्यातील भावना, गरज आणि अर्थ अगदी स्पष्टपणे समजतो. आणि ही केवळ भावनिक गोष्ट नाहीये, यात एक खोल सत्य दडलंय. आई आपल्या मुलाच्या प्रत्येक लहान-सहान आवाजाला, हालचालीला प्रतिसाद देते आणि याच प्रतिसादातून मुलाचा भाषिक आणि भावनिक विकास होतो. त्याचा प्रत्येक हुंकार तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो. आणि हाच अनुभव पुढेही दिसतो. तुझं नुसतं गुणगुणणं माझ्यासाठी संगीताची मैफिल होती. मुलाच्या नजरेतून आईच्या सामान्य, रोजच्या गोष्टीसुद्धा किती असामान्य आणि जादुई असतात हेच या ओळीतून दिसतं. तिचं साधं गुणगुणणंसुद्धा त्याला एखाद्या मोठ्या संगीत मैफिलीसारखं वाटतं. आता आपण कवितेच्या अंतिम आणि सर्वात शक्तिशाली पर्वाकडे आलो आहोत, काळाच्या पलीकडे. इथे कवी या नात्याच्या शाश्वत स्वरूपाबद्दल बोलतात. हे नातं कसं वेळ, आयुष्य आणि मृत्यूच्या सीमा ओलांडून जातं हे या पर्वात उलगडतं. आयुष्याच्या प्रवासात अनेक नाती तयार होतात. किती ओळखी बनल्या, पुसून गेल्या. काळानुसार, परिस्थितीनुसार काही नाती जवळ येतात तर काही दूर जातात. काही विरूनही जातात. हे तर होतच राहतं. पण तुझ्या ओळखीची गारुडच अजब आहे. या सगळ्या तात्पुरत्या नात्यांच्या गर्दीत आईसोबतच्या नात्याची जादूच वेगळी आहे. ते एक गारुड आहे, एक अशी मोहिनी जी काळाच्या ओघात कधीच कमी होत नाही, उलट अधिकच गडद होत जाते. पण ही जादू इतकी अजब का आहे? कोणती शक्ती आहे जी या नात्याला इतकं अतूट बनवते? कवी पुढच्या ओळींमध्ये याच प्रश्नाचं उत्तर देतात. जीवन आणि मृत्यूचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन अत्यंत शक्तिशाली प्रतीकांमधून. आता या कवितेचा कळस येतो. विचार करा, नाळ तुटलेली नाळ म्हणजे जन्माचं प्रतीक, जिथे शारीरिक संबंध संपतो, वा चितेचा जाळ म्हणजे मृत्यूचं प्रतीक, जिथे भौतिक अस्तित्वच संपतं. या दोन्ही टोकाच्या गोष्टी, न जन्म
न मृत्यू यापैकी काहीही तुझी माझी ओळख पुसट करू शकली आहे नाही. काय विलक्षण विचार आहे हा. ही ओळख भौतिक शरीराच्या पलीकडची आहे. ती नाळेने सुरू होत नाही आणि चितेत संपत नाही. ती एक आत्मिक ओळख आहे जी कायम आहे, शाश्वत आहे. तर असा हा प्रवास होता, एका निःशब्द नात्यापासून तिच्या नजरेतून जग पाहण्यापर्यंत आणि शेवटी काळाच्याही पलीकडे जाणाऱ्या एका अतूट नात्यापर्यंत. ही कविता आपल्याला त्या मूलभूत सत्याची आठवण करून देते की काही नाती ही खरोखरच अजरामर असतात. आई आणि मुलाच्या नात्याची ही कालातीत ओळख आपल्या समोर मांडली आहे कवी संतोष पुरुषोत्तम केंजळे यांनी. त्यांच्या या सुंदर रचनेबद्दल आपण त्यांचे खूप आभारी आहोत. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. खरंच, काही बंध वेळेच्या आणि भौतिकतेच्या पलीकडे का टिकून राहतात? यावर नक्की विचार करा.